नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. पाहूया बातमी महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थ्यांना शरबत घ्या, पण परीक्षा मात्र उन्हातच द्या. राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन मदत न पुनर्वसन विभागाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या ताक सरबत द्यावे, शाळा सकाळच्या सत्रात भराव्यात, तसेच उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशन देण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षा परिषदेने येत्या 1ली ते 9वीच्या परीक्षेचे वेळापत्रक कायम ठेवले असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. लहानग्या विद्यार्थ्यांवर उन्हाच्या परीक्षेचा ताण. एकीकडे उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन इयत्ता 1ली ते 10वी, 10वी ते 12वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात, तर दुसरीकडे अगदी 1ली ते 2रीच्या विद्यार्थ्यांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा द्यावे लागणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न झाला आहे. एप्रिल महिन्याचा कडक उन्हाळ्याच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यावे अन्यायकारक आहे असे शिक्षक संघटनेचे मत आहे. त्यामुळे वेळापत्रक मोठ्या प्रमाणात विरोध आहे. परीक्षा शिक्षण परिषदेने परीक्षा वेळापत्रक ठरवताना लक्षात घ्यायला हव्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या सूचना ही घेऊन आता तरी परीक्षा वेळापत्रक बदल करावा. लीलाधर ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षक समिती, नागपूर.